राहुल गांधींसारखाच कार्यक्रम फडणवीसांनी घेतला, पण चर्चा झाली राहुल गांधींच्या कार्यक्रमाची. काल पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. राहुल गांधींचा एवढा मोठा कार्यक्रम पाहून मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील नागपूरमध्ये तरुणांबरोबर संवाद साधला. त्यांनी देखील मोठा कार्यक्रम आयोजित केला. पण राहुल गांधी आणि फडणवीसांच्या कार्यक्रमामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फरक जाणवला. कारण की मुख्यमंत्री फडणवीस राहुल गांधींच्या कार्यक्रमा अगोदर म्हणाले होते, राहुल गांधींचा कार्यक्रम एक स्पॉन्सरशिप आहे, त्याला विद्यार्थी फारसं महत्त्व देणार नाही, पैसे देऊन आणलेली मुलं आहेत. पण प्रत्यक्षात ग्राउंडवरची कालची परिस्थिती वेगळी होती. कोणतेही विद्यार्थी पैसे देऊन आलेले नव्हते. जवळपास 20 ते 25 हजार तरुण तरुणी त्या कार्यक्रमाला आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये कोणताही राजकीय मुद्दा नव्हता. खास करून हा कार्यक्रम तरुणांसाठी होता आणि तरुणींसाठी होता. पण दुर्दैवी गोष्ट म्हणजे सत्ताधारी पक्षाने राहुल गांधीच्या कार्यक्रमाचं राजकारण केलं. पण तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम पार पडला. आता या कार्यक्रमामध्ये काय घडलं, राहुल गांधींनी तरुणींसोबत काय संवाद साधला, ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, माझ्या सभेला खूप मोठी गर्दी होती. पण राहुल गांधींचा कार्यक्रम पहा आणि मुख्यमंत्री फडणवीसांचा कार्यक्रम पहा, त्यानंतर आपल्याला अंतर समजेल दोन्ही कार्यक्रमामध्ये काय विशेष होतं. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आपल्यातील बऱ्याचशा लोकांनी हा कार्यक्रम पाहिला देखील असेल. पण यामध्ये राहुल गांधींनी आणि विद्यार्थ्यांनी काही असे मुद्दे उपस्थित केलेत जे आजपर्यंत कोणीही मोठ्या मंचावरती उपस्थित केलेले नाही. एवढंच काय, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्टेजवरती देखील हे मुद्दे उपस्थित झाले नाहीत. बघा, राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम, यामध्ये काही मोठ्या मोठ्या नेत्यांची भाषणे नव्हती. राहुल गांधी सोडले तर कोणताही मोठा नेता स्टेजवरती आला नाही. सर्वात विशेष म्हणजे राहुल गांधी राजकारणावरती बोलण्यासाठी स्टेजवरती आलेच नव्हते. त्यांनी महाराष्ट्रामधील तरुणींचे प्रश्न ऐकले, त्यांच्याशी संवाद साधला. राहुल गांधींचा कार्यक्रम होण्या अगोदर एक दिवस अगोदर मोठं षडयंत्र रचलं गेलं होतं. पण तरी देखील त्यांचा हा कार्यक्रम पार पडला. कारण की पुण्यामध्ये 15-17 ऑगस्टपर्यंत कोणताही जमावबंदीचा आदेश नव्हता. राहुल गांधींच्या कार्यक्रमाची घोषणा झाली आणि जमावबंदीचे आदेश लागू झाले. काँग्रेस पक्षाने सांगितलं, भाजप पूर्णपणे राहुल गांधींना घाबरलेला आहे, म्हणून त्यांच्या कार्यक्रमासाठी जमावबंदीचे आदेश करण्यात आले. बरं, जमावबंदीचे आदेश लागून देखील 30 अटी घालण्यात आल्या कार्यक्रमासाठी. त्या सर्व अटी काँग्रेस पक्षाने मान्य केल्या. म्हणजे बघा ना, कुठली निवडणूक नाही, कुठला सण नाही, कुठलीही दंगल परिस्थिती नाही, तर देखील राहुल गांधींच्या कार्यक्रमा अगोदर या अटी घालण्यात येतात आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येतात, जेणेकरून त्यांचा कार्यक्रम रद्द व्हायला हवा. आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया, त्यामुळे प्रत्येक मुद्दे लक्ष देऊन ऐका. आजपर्यंत देशातील विरोधी पक्षनेता कधी अशा पद्धतीने तरुणांमध्ये गेलाय का, आपण पाहिलंय का? ज्या व्यक्तीने आपली आजी गमावली, वडील गमावले, तरी देखील तो व्यक्ती कधी खचला नाही. देशातील नागरिकांसाठी नेहमी रस्त्यावरती दिसला. आणि आज राहुल गांधींची लोकप्रियता एवढी वाढली की लोक म्हणतायत, आता पंतप्रधान हवा तर राहुल गांधींसारखा. आता स्टेजवरती काय घडलं ते पण ऐका. काही दिवसा अगोदर RSSचे मोहन भागवत यांचा देखील तरुणांबरोबर एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाची तुलना राहुल गांधींच्या कार्यक्रमाशी केली गेली. पण राहुल गांधीचा कार्यक्रम फारच वेगळा होता. त्यांनी डायरेक्ट तरुणांना स्टेजवरती बोलवलं, प्रश्न विचारले. त्यावेळी भर स्टेजवरती एक तरुणी राहुल गांधींना म्हणते, मी सरकारला जाब विचारते म्हणून लोक मला शिव्या घालतायत, माझ्या विरुद्ध FIR दाखल करतायत, पण मी सुधारणार नाही. यावरती राहुल गांधींनी हेच उत्तर दिलं, RSSचे लोक आणि भाजपचे लोक मला नेहमी शिव्या घालतात, पण माझ्यात पण काही फरक पडत नाही. राहुल गांधींनी या कार्यक्रमामधून खास करून महिलांना प्रोत्साहन दिलं. ते म्हणाले, मुली फक्त घरात बसण्यासाठी नसतात, मुलीला समाजाने आणि संविधानाने हक्क दिलेले आहेत. त्या हक्काचा प्रत्येक मुलीने वापर करायचा आहे. मुलींना वेगळ्या पद्धतीने कंट्रोल केलं जाते, त्यांना पुढे जाऊन दिलं जात नाहीये. राहुल गांधी हे देखील म्हणाले, देशामध्ये फक्त 8% मुली अशा आहेत, ते स्वतः इंडिपेंडंट आहेत, स्वतःच्या पायावरती उभा राहिलेत आणि त्यांनी समाजामध्ये स्वतःचं नाव कमवलंय. हीच भीती मला आज मुलींच्या मनामधून घालवायची आहे. मुली देशाचं भविष्य आहे, ते भविष्यामध्ये भरपूर काही करू शकतात, त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार मिळायला हवा. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे मनुस्मृती आणि महिलांचं स्वातंत्र्य. राहुल गांधींनी मनुस्मृतीचा संदर्भ देत महिलांना आयुष्यभर पुरुषांच्या नियंत्रणाखाली ठेवणाऱ्या मानसिकतेवरती टीका केली.
राहुल गांधी म्हणतात आजही आपल्या समाजामधील लोकांचा दृष्टिकोन बदलला नाही. महिलांना फक्त 3 टप्प्यात पाहिलं जातं. ते 3 टप्पे म्हणजे मुलगी, पत्नी, आई. मुलगी म्हणजे वडिलांची जबाबदारी, पत्नी म्हणजे पतीशी जोडलेली जबाबदारी आणि आई म्हणजे मुलांशी जोडलेली व्यक्ती. अशी चौकट तयार केली जाते. राहुल गांधींचा मुद्दा असा होता, नातेसंबंध असणं वेगळं आणि व्यक्तीची स्वतंत्र ओळख असणं वेगळं. राहुल गांधी म्हणतात आजही स्त्रियांचं असं असतं, लहानपणी वडिलांवरती, मोठं झाल्यानंतर पतीवरती अवलंबून राहतात आणि म्हातारपणी मुलांवरती अवलंबून राहतात. राहुल गांधी महिलांना उद्देशून आणि मुलींना उद्देशून म्हणतात, कोणत्याही मुलीने कोणावरतीही अवलंबून राहू नये. एक स्वतःची ओळख निर्माण करा. आपल्याला स्वतःला हक्क दिलेले आहेत. स्त्रियांनी फक्त 4 भिंतीच्या आतमध्ये राहू नका. राहुल गांधींनी याच्यावरती देखील सांगितलं, महिलांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी समाजामध्ये तयार झालेली मानसिकता. राहुल गांधी म्हणतात हिंसा, अपमान आणि भीती या वेगवेगळ्या प्रकारामधून महिलांना मर्यादित ठेवलं जातंय. ते म्हणाले पण आज परिस्थिती बदलायला हवी. प्रत्येक मुलीने शिकायला हवं, प्रत्येक मुलीने लढायला हवं आणि समाजामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करायला हवी. त्यांनी जंतर मंतरवरती झालेल्या घटनेचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले जंतर मंतरवरती मुलांनी शिव्या दिल्या आणि मुलींनीही शिव्या दिल्या, पण सर्वात जास्त टीका झाली ती मुलींवरती. मुली असं शिव्या कसं काय देऊ शकतात? यावरती राहुल गांधी म्हणतात मुलांनी शिव्या दिल्या ते चालतं, पण मुलींनी शिव्या दिल्या तर त्यांचं नाव खराब होतं. हीच मानसिकता आज लोकांची बदलायला हवी. जर शिव्या देणं चुकीचं आहे तर दोघांवरतीही टीका झाली पाहिजे. तो मुलगा आहे म्हणून त्याला सोडून द्यायचं नाही, त्याला देखील जाब विचारायला हवा. फक्त मुलींनाच अशा गोष्टीमध्ये टार्गेट का केलं जातं? राहुल गांधींचा पुण्यामधील छात्रों की गूंज या कार्यक्रमामधून मुलींना एक बळ मिळालंय, नवीन प्रेरणा मिळाली आहे. राहुल गांधींबरोबर त्यांचा संवाद झाला. हा कार्यक्रम खूप चांगला पार पडला. पण काही लोक म्हणतात, जसं की आपले मुख्यमंत्री म्हणतात, या कार्यक्रमासाठी पैसे देऊन विद्यार्थ्यांना आणलं गेलं होतं. आज नागपुरामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये ते तरुणांबरोबर संवाद साधत आहे. आपण त्यांचा कार्यक्रम पहा आणि राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम पहा. दोन्ही कार्यक्रमामध्ये काय अंतर जाणवतंय आपण कमेंट करून नक्की सांगा.